नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची खुशखबर आहे। शेतकरी मित्र असो, लाडकी बहीण असो, आपला युवक असो, ज्यांना तरुण असो, तरुणी असो, सगळ्यांना मोठी आनंदाची खुशखबर आहे। या 5 योजना आता ह्या सुरू होणार आहेत आणि यांचे पैसे सुद्धा तुम्हाला 1 डिसेंबर पासून देण्यात येणार आहेत। लक्षात घ्या, आता तुम्हाला जे काही पैसे आहेत 1 डिसेंबर पासून येणार आहेत। सरसकट पैसे वाटप करणार इथं आता मोठी घोषणा आहे। आता आपण ह्या योजना सविस्तर पाहणारच आहोत, परंतु सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, कारण तुम्ही कमेंट्स केल्यानंतर आपल्याला कळतं की तुम्हाला या योजना हव्या आहेत की नाही। कोणाकोणाला या योजनेबद्दल काय काय वाटतं त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। आता हे बघा, ह्या योजना आहेत, या योजना सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेसारखी मोठी योजना आपल्या सगळ्यांकडून मिस झाली। भरपूर लाडक्या बहिणी याच्यातून त्यांना उशिरा कळल्यामुळे त्यांनी फॉर्म नाही भरला आणि बऱ्याच महिलांचं इथं नुकसान सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच माता बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत, कारण सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले तर जुलै ऑगस्टचे पैसे येणार नाहीत ते। त्यामुळं योजना उशिरा भेटतात। आपले शेतकरी मित्र आहेत, PM किसान योजना असू द्या किंवा आपले जे युवक आहेत त्यांना सुद्धा मोठी खुशखबर आहे, त्यांना सुद्धा महिन्याला पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, सर्व डिटेल तुम्हाला मिळणार आहे आणि हे पैसे तारीख सुद्धा सांगितली आहे तुम्हाला मी, 1 डिसेंबर पासून हे पैसे तुमच्या अकाउंटला सुद्धा येणार आहेत। लक्षात घ्या, आता ते कुठले आहेत तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील महिला बेरोजगार, म्हणजे बेरोजगार जे तरुण असेल, तरुणी असेल आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीनं आता 5 महत्त्वाच्या योजनांचं आम्ही देणार असं तिथं सांगितलं आहे। आता 5 महत्त्वाच्या योजना कुठल्या ते सांगतो तुम्हाला। सर्वप्रथम लक्षात घ्या, महालक्ष्मी योजना। जी काही महालक्ष्मी योजना आहे, इथं महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देणार असं महाविकास आघाडी यांनी सांगितलं आहे। महाविकास आघाडी म्हणजे कोण तर तुम्हाला माहिती आहे, जे विरोधक आहेत आता सत्तेत जे होते ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे विरोधक जे होते ते महाविकास आघाडी, तर ह्यांनी आता सुरू केलेलं आहे। लक्षात घ्या, इथं काही लोक मत आहेत की तुम्हाला याचा व्हिडिओ बनवून काय मिळतं। लक्षात घ्या, माझं काम आहे, कुठलंही सरकार असो, योजना कुठली आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। मी कुठल्याही पक्षाचा नाही। आता काही लोक म्हणतात की हे या पक्षाचंच का बनवतो, त्या असं काही नाही। मला सगळ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत मला आपली योजना जी आहे ती पोहोचवायची आहे। मग ती कुठल्याही पक्षाने काढू, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत एवढाच माझा हेतू आहे। मग तो कुठलाही सरकार तिथं स्थापन झालं तरी काही आपल्याला पर्वा नाही। लक्षात घ्या, महालक्ष्मी योजना जी आहे आता ही महाविकास आघाडीने आणलेली आहे। तर ते काय म्हणत आहेत लक्षात घ्या, ते महालक्ष्मी ही माझी लाडकी बहीण योजना, ते म्हणत आहेत की आम्ही या योजनेला टक्कर देणार आहोत। तर यामध्ये आम्ही महिन्याला 3000 रुपये देणार आहोत आणि दुसरं म्हणजे हे 3000 रुपये हे आम्ही सरसकट देणार आहोत असं त्यांनी म्हणलेलं आहे आणि याचं वितरण सुद्धा 1 डिसेंबर पासून आम्ही देणार आहोत असं त्यांनी सांगितलं। हे लक्षात घ्या, हे बघा त्यांचा मेसेज आहे इथं, त्यांच्याच वेबसाईटवरचा आपण बघितलेला आहे। 1 डिसेंबर 2024 महाविकास आघाडी महालक्ष्मी योजनेचे 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत असा मेसेज ते म्हणत आहेत की आम्ही 1 डिसेंबरला देऊ। आता कधीपर्यंत येतात काय येतात ते आपल्याला बघायला लागेल, ते वेळच सांगेल। लक्षात घ्या, दुसरं म्हणजे काय तर महिला व मुली आहेत त्यांच्यासाठी मोफत बस सेवा आहे। लक्षात घ्या, महत्त्वाच्या ह्या 2 ते 3 ज्या गोष्टी आहेत त्या लेडीज संदर्भात आहेत। पुढचं म्हणजे जे आपले युवक वर्ग आहे, आपले जे काही तरुण तरुणी आहेत तर त्यांना सध्या जॉब नाही, तर हे काय म्हणत आहेत तर आम्ही बेरोजगार तरुणांना दर महिना 4000 रुपयापर्यंतची मदत देणार आहोत। आता जे आपले बेरोजगार तरुण आहेत यांना आत्ताच्या सरकारनं सुद्धा इंटर्नशिप योजना आणली होती, ज्याच्या अंतर्गत 8000, 10000 आणि 12000 रुपये हे मिळत आहेत। त्यालाच आपण लाडका भाऊ योजना असं म्हणून सगळ्यांना माहिती आहे, लाडका भाऊ योजना, बरोबर। आता महायुती सरकारनं सांगितलं की आम्ही TCS सारख्या कंपनीमध्ये आम्ही तुम्हाला जॉब देऊ। ज्या लेडीज आहेत ज्यांना घरनं काम कर म्हणजे 4 ते 5 पार्ट टाईम जॉब आपण जे म्हणतो ते आम्ही देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे। आता महाविकास आघाडी सांगत आहे की आम्ही युवकांना म्हणजे तरुण असो तरुणी असो यांना जे काही बेरोजगार असतील त्यांना दर महिन्याला आम्ही 4000 रुपयेपर्यंतची मदत करू, म्हणजे महिन्याला त्यांच्या अकाउंटला 4000 रुपये पडणार आहेत। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कोणत्या योजना ठीक आहेत? महालक्ष्मी योजना ठीक आहे का माझी लाडकी बहीण योजना आहे? मला एवढं सांगायचं आहे की माझं एकच काम आहे, कुठलीही योजना असू द्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं। मी कुठल्याही सरकारचा इथं प्रचार किंवा काही करत नाही। लक्षात घ्या, महालक्ष्मी योजना असू द्या किंवा माझी लाडकी बहीण असू द्या, मला काय करायचं आहे, मला फक्त हे पैसे तुमच्यापर्यंत आले पाहिजेत एवढंच महत्त्वाचं आहे। आपल्याला काय महत्त्वाचं आहे? पैसे।
तर लक्षात घ्या, जे आपले शेतकरी बंधू आहेत, तर ह्या सरकारनं काय सांगितले, शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्या आम्ही शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करू. आता 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करू असं म्हणलेत. आणि आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी तर सरळ म्हणले की आम्ही पुढचे 5 वर्ष जे आहेत ते पुढचे 5 वर्ष जे आहेत ते आम्ही कर्ज माफ केलेलं आहे. मागचं पण माफ केलं, पुढचं पण माफ केलं. अजित पवारांनी सांगितलं की कुणीच पैसे भरू नका, सगळे पैसे हे माफ केलेले आहेत. एवढंच काय, तर जे काही घरचं लाईट बिल आहे त्याच्यावर सुद्धा 30% सूट देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. तर यालाच आता हे करून महाविकास आघाडीचे नेते काय म्हणत आहेत, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी काय सांगितलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचे 3 लाख रुपये कर्ज माफ करू. एवढंच काय, तर मग जे काही नियमित कर्जफेडीसाठी जे नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन देऊ. म्हणजे जे नियमित कर्जफेड करत आहेत त्यांना आम्ही 50,000 रुपये महागारी देऊ असं म्हणत आहेत. आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं सरकार पाहिजे तुम्ही ठरवायचं आहे, महाविकास आघाडी का महायुती. महायुतीमध्ये तुम्हाला माहिती आहेत, महायुतीमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. आणि महाविकास आघाडीमध्ये आहेत आपले जे शरद पवार, दुसरं म्हणजे आपले जे उद्धव ठाकरे आहेत ते, हे याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि काँग्रेस पक्ष. बरोबर. तर हे अशी योजना आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या, यांनी काय सांगितलं आहे, महालक्ष्मी योजनेच्या सोबतच महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात ह्या महाविकास आघाडीच्या घोषणा. कोणत्या आहेत, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार. लक्षात घ्या. समृद्धी योजना पण तशीच आहे. दुसरी म्हणजे काय, महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार. बरोबर. तिसरं म्हणजे काय, दर वर्षाला 6 घरगुती सिलेंडर 500 रुपयात देणार. लक्षात घ्या, 6 घरगुती ज्या काही गॅस सिलेंडर ते देणार. संजय गांधी निराधार योजना याची रक्कम जी आहे ती वाढवून 2,000 रुपये करणार. एवढंच काय, तर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या 2 दिवस ऐच्छिक रजा देणार, म्हणजे सुट्टी देणार. आता ह्या ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यात 5 गोष्टी सांगितल्यात, ह्या आता तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कुणाला मतदान करणार हा तुमचा सर्वस्वी प्रयत्न आहे. परंतु तुम्हाला कोणती योजना आवडती आहे, लाडकी बहीण योजना आवडती का महालक्ष्मी योजना. लक्षात घ्या, तुमचं मत तुम्हाला माहीत आहे. फक्त माझं काम आहे की या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाव्या, ह्या योजना मिळतील. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या योजना आहेत, ह्या आपल्या लाडक्या बहिणी योजना असू द्या, कुठली योजना असू द्या, ही जी माहिती असते ती आपल्या मैत्रिणीबरोबर शेअर करायची. कारण त्यांना सुद्धा याची गोष्ट जी काही माहिती आहे ती कळली पाहिजे. कारण उशिरा कळण्यापेक्षा आधी कळलेलं बरं. ते पुढं घडो ना घडो हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु ह्या योजना काय आहेत, पुढे काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण कुठलं सरी जर सरकार आलं तरी आपल्या फायद्याचं आहे. कारण यांनी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वाढवून 21 रुपये केलेले आहेत. आता हे म्हणत आहेत 3,000 रुपये. बघू आता पुढे काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.